या भेटी लागे जीवा लागली साथ अशा माणसाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. फक्त अशा काय पाहिजे, चांगली आशा पाहिजे. आशा भरपूर आहेत, आशेला तोटा नाही. पण आशा आता जर पाहिलं या खेड्यापाड्यामध्ये या एवढ्यामध्ये तरी कोळीमध्ये जर पाहिलं तर एवढी मोठी गोड आशा आहे. किती गोड. तर मला वाटतं कितवा वर्ष आहे भाऊ? तिसरा वर्ष आहे. हा, ही गोडी लागलेली आहे. आणि या गोडीच्या निमित्ताने हा वैष्णव मेळावा एक दिवशी विचार कशासाठी वैष्णव एकत्र कशासाठी यायचं आहे. वैष्णव म्हणजे विचार, वैष्णव म्हणजे माणसं नाही, विचार. ज्यांचा विचार चांगला आहे, ज्यांचा आचार चांगला आहे, ज्यांचा संबंध चांगला आहे, त्यांच्या विचाराने अनेकांना त्यांच्या विचाराने अनेकांना हा विचार कळावा, प्रत्येकाला समजावं. प्रत्येक जीवावस्था आणि आपल्या स्वरूपाला मिळावी, आपली बंध सुटावी, आपली भ्रांती जावी. आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी आचार करून देवाकडे विनंती करून देवाला साखर घालून आणि आपला हा वेळ घालताय. किती भाग्यवंत, किती भाग्यवंत. पुरावाच नाही, पुरावाच नाही. किती भाग्यवंत का देवाला साखर घालताय. त्यासाठी हा जो विचार आहे घराघरात नाही का, एका एका जीवामध्ये, एका एका पाड्यामध्ये, एका एका जिल्ह्यामध्ये, एका एका तालुक्यामध्ये, नव्हे नव्हे महाराष्ट्रावर हाच विचार पोहोचावा. आणि ती गोष्ट मग मी अभंगातून पाहिली. ज्यांच्या आधाराने पंढरपूर तयार आहे, ज्यांच्या आधाराने पंढरपूर तयार आहे. कोणी पंढरपूर तयार केलं? भक्तांनी. किती गोड असेल तो भक्त, काय नाही, किती गोड असेल तो भक्त. पाहिलं तर अभंग आहे, त्या भक्ताचा अभंग आहे बा. नाही 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 बोलली का? आई बाबाची सेवा करून विठ्ठला आणला सका. आई बाबाची सेवा करून विठ्ठला आणला सका. हा, त्या विठ्ठलाला आपल्या सानिध्यात आणलं. सानिध्यात आणलं म्हणजे आपल्याला वास्तव करून दिलं. काय पंढरपूर आजही जागृती अवस्था आपल्याला पंढरपूर बसवून दिलेले. कोणी? जर त्या ठिकाणी आणि भगवान परमात्मा आणि रुक्मिणी आली नसती तर त्या दंडकारण्यामध्ये यावता पाहायला मिळली का? पण भक्ताचा कैवारी आणि देवाचा अवतार, भक्ताच्या कैवार देवाचा अवतार. आणि पावन केलेली भूमीमध्ये ही मंडळी सगळी या पावन भूमीमध्ये जाऊन येत आहे आणि देवाला साखळ्या घालताय. का देवाला साखळी घालताय? काय साखळी घालताय? माझ्या एक एक जीवाला, एक एक जीवाला एवढं लागू दे. एक एक जीव माझा या बंधनातून सुटू दे. ही भ्रांती सगळ्यांची जाऊ दे आणि सगळ्यांना अशी काही अवस्था तयार होऊ दे. सगळ्यांच्या जीवाला असं काही कळू दे का तो भाव तयार होऊ दे. का कशाचा? जाणे येणं वारीचं कार्य. वारी करा, वारी करा, नाही का? चुकेल 84चा फेरा, नाही का? अशी वारी करा का ज्याने 84 आपल्या पाठीमागे लागलेला आहे. 84 करतो ना, 84 करतो ना. याला एका एवढे कोटी पेरे, 84 पेरे घालावं लागतात. तेव्हा एवढा पेरा होईल, तेव्हा माणूस मिळला तर मिळला हाताला, नाही मिळत. आणि तो माणूस आज एवढं मोठं कार्य करून राहिलेला आहे. किती किंमत आहे त्याची मला सांगा. मोजून किंमत करा. किंमत होईल का सांगा ना. एक बोट तुटलं तर किती किंमत आहे? एक डोळा गेला तर किती किंमत आहे? एक पाय गेला तर किती किंमत आहे? आणि एक शरीर गेलं तर किती किंमत आहे? मोजमाप नाही. किती तरी एखाद्याने त्याचा भाव केला, किंमत केली तरी होणार नाही. इतर येऊन विचार केला तर त्या विकल्या जातात, घेतल्या जातात, व्यापार होतो. पण माणसाचा व्यापार होत नाही. हो, माणूस अनेकांचा व्यापार करतो पण स्वतःचा व्यापार करत नाही. अनेक व्यापार करतो माणूस. सगळ्यामध्ये उत्तम आहे,
संसार उत्तम गती तो एक पावीन आणि उत्तम भोगी जीवकाने. असा कोण आहे? फक्त माणूस आहे आणि त्या माणसामधली आजची माणसं आहे. आज ही काही हा सोहळा आपल्याला उपभोगायला मिळतो ती माणसं आहे आणि त्या माणसांच्यामुळे अनेक माणसांना हा विचार देऊ घेऊ होती. किती वर्षापासून? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले हा प्याला चालू आहे. काय नाही का? बुडत हे जन न देखावे डोळा यो तसे कळवळा म्हणून अशी कळवळ्याची जाती घरी लावावी तुझी अनेक नये माझ्या मना ओका पंडित पंडित शहाणे भरपूर मिळतील. कथा सांगणारे गोष्टी सांगणारे भरपूर मिळतील. पण देवाला साखर घालून भक्त बनवणारे दुर्मिळ आहे. देवाला साखर घालून भक्त बनवणारे दुर्मिळ आहे. का? तर ज्या ठिकाणी आपण पोच पावती तयार करतोय किंवा त्या पोच पावती जवळ जातोय ती पोच पावती घेऊन येतोय. काय? भक्ताचा संबंध देवाचा अधिष्ठान. हो पुंडलिकाला सांगावं, पुंडलिकाला सांगावं हकदारी का दो भक्ताची हकदारी कशी आहे बा. भक्त सांगतोय देवाला जेवढी पावर आहे भक्त देवाला हकदारी गाजवतोय. काय सांगतोय? आता आलाच ना, आता इथे उभा राहायचंय. काय सांगितलं? विटेवरी उभा कटेवरी हात. देवा आता विटेवरी उभा राहायचंय, कटेवर हात ठेवायचा आणि पाहताना थोडी लाज बाळगायची. काय सांगितलं? इकडे तिकडे पाहताना लाज बाळगायची. विटेवरी उभा कटेवरी हात आणि लाजूनही पाहतो लोकांकडे. काय झालं? लाडवाल्या काय झालं? काय झालं? मागचं कार्य कसं झालं? मागच्या कार्यामध्ये जे केलं आणि ती आता अवस्था तुझी आम्हाला वर्णन करून जगापुढे मांडायची आहे. काय मांडायची आहे? पुंडलिक म्हणतात तो चोर आता मी धरला तो चोर मी पकडला. तुका म्हणे चोर धरीला पुंडलिके आणि आता आपण जातो पाहायला ते कौतुक खरं का खोटं. धरलाय का नाही? आता चोर होता का तो? पण कार्यामध्ये कर्मामध्ये धर्मामध्ये वाटचाल करत असताना कार्य घडलंय त्याचा विचार आहे. काय घडलंय? तुका म्हणे चोर धरला पुंडलिके जरा जाऊ पाया कौतुक. आता का चोर म्हणले? गोकुळात याने गोकुळामध्ये यांनी काय केलं? बऱ्याच ठिकाणी चोऱ्या केल्या. कसे द्यावं? कशाच्या चोऱ्या केल्या? कशी मोल आहे का? तर त्यावेळेला त्या गोकुळातलं दही दूध गावच्या लेकरांना खायला मिळत नव्हतं आणि ते विकायला पुढे जात होतं मथुरेला. आजही तसंच गाई म्हशी पाळणाऱ्यांच्या लेकरांना दूध नाही, पुढे डेअरीला दूध. आजही काय झालंय? दूध कोणाला? डेअरीला. आपले पोरं सिंगल दूध तो कोणी खायचंय? आपण खायचं आहे. आणि म्हणून देवाने चोऱ्या करायला शिकवलं. काय? चला टोळी तयार केली होती ना सगळ्याला मान्य. टोळी तयार केली आणि ते दही दूध चोरून आपणच खायचं. मथुरेला जाऊ द्यायचं नाही. मग प्रत्येक घरी चोऱ्या करायला जाते. बऱ्याच लोकांनी पैल लावली. सगळ्यांच्या घरी चोऱ्या करते. आमच्याला घेऊन पहा. आता मला सांगा पैल लावायचे पण कोणाची लावताय? लावाव. पैल लावायचे कोणाची? पैल लावायचे कोणाची? सांगा ना. आता ज्याची पैल लावताय तो सगळ्याचा मालक आहे. तुम्हाला चांगल्याचा कळलंय. तो सगळ्याचा मालक आहे. तो सगळ्यांच्या हृदयात वास करतोय. तुम्ही आतूनही पाहिला तरी तोच आहे आणि बाहेरून पाहिला तरी आतूनही तो कार्य करतोय आणि बाहेरून तोच कार्य करतोय. मला सांगा आता काय चाललंय? माझ्या घरी येऊन पहा. आता तुझ्या घरात पहिलाच आहे. तू विसरले. तू पायातून
तुम्हाला मुलगे दिसत. आतमध्ये कोण आहे भाऊ? आतमध्ये कोण आहे? आता बोलतोय तो कोण आहे? बोलतोय तो कोण आहे? तोच आहे का वेगळा आहे? ज्याच्याशी बोलतोय तो कोण आहे? तोच आहे. म्हणजे आतूनही तोच आहे, बाहेरूनही तोच आहे. आत आहे हरी, बाहेर हरीने कोण दिले घर? हे घर सगळं त्यानेच कोण केलं आहे. आणि हा भाव तयार होण्यासाठी या मंडळीची आठास आहे. हे म्हणतात असा भाव आणि असा देव आम्हाला पाहण्याकरता योजना करायची, म्हणून सगळे एकत्र करायचे. वैष्णवांचा जो संबंध आहे तो एवढ्यासाठीच आहे, त्यासाठी जीवभाव तयार होण्यासाठी. जीवभाव जीवावस्था झालेली आहे, ते भावाने आणि देवावस्था पाहायची आपल्याला. कोणाची? आपलीच आपल्याला पाहायचंय. आपली आपण घरा सोडवून भावे आपणशी आपण ज्ञानावर ज्ञान ही अवस्था तीच आहे. तेवढ्यासाठी ही वारी आहे. हा फेरा आहे. फेरे काय करायचे? पैशाला घ्यायचा आहे, गंमत नाही. स्वयंपाक काय करायचे? भूक भागवायचा आहे. तसं वारी काय करायचे? समाधान मिळवायचं आहे, सुखी व्हायचं आहे, आपल्या आपल्या स्वरूपाला मिळायचंय. आपण कुठून आलो माहित नाही, आणि कुठे जायचंय माहित नाही, आणि काय केलं तर जाता येईल. औषध या तिन्ही गोष्टी माहित नाही. कधी रोग बरा होईल आपला, आणि तो रोग बरा हो म्हणून या मंडळीचा आठास आहे. मग तो रोग कशाने जाईल त्याच्याकरता आपण, मला वाटतंय चौथी श्लोकाचा भाग आहे. ते ज्ञान काय सांगितलं? काय सांगितलं? ते ज्ञान पैगंबर असं काय ना. ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? आता ते ज्ञान म्हणजे इकडे हात करतो मी, इकडे हात करतो, इकडे करतो, इकडे करतो. ते म्हणजे काय? जे पुंडलिकाला भेटलं ते, जे पुंडलिकाला आजमावलं ते, जे पुंडलिकाचं परिवर्तन झालं ते, आणि तुमचं आमचं करायचं ते सगळे एकच आहे. ते ज्ञान पैगंबर तरी जरी मनी अति आणावे. त्या मनात ध्यानात आणायसाठी काय करावं लागेल? तरी संतांच्या पदावे सर्व संत सेवा करावं लागेल. हा एवढा मोठा मालमत्ता मिळवायचा असेल या जीवनात, या जीवाला मोकळं करायचं असेल तर संत या पदावे सर्व संताविन प्राप्ती असं वेदांनी सांगितले. पूर्वी वेद रीती होय, संताशिवाय प्राप्तीच नाही. संत कुठे राहतात? जिथं देव आहे तिथं संत आहे, जिथं संत आहे तिथं देव आहे. पहा ना, पुंडलिकासाठी पुंडलिक संत आहे, सगळे देवाने तिथे आगमन केलं का नाही? इकडे गौरांनी संत होत्या, देवाने वास केला का नाही? सगळ्या गोप कवड्यांचं परिवर्तन करून दिले का नाही? ऐकलं नाही तुम्ही? ती गवळा त्यांच्या तुडीवर तुडी गवळली साथी निघाल्या, गौरांना गोळच म्हणून विसरल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या ग, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या ग. काय विकायला काय आणलं होतं? काय झालं तुझ्या? त्याच्यामध्ये सुद्धा त्याला देव दिसत होता. त्याच्यात व्यापारात आपल्याला आपल्या दिसत नाही, त्यांना त्या दही दुधात दिसत होत. एवढा फरक आहे. आणि हा घोटाळा मिटवण्यासाठी ही वारी आहे. आपला फेरफटका चालू आहे, आटा चालू आहे. हा एवढ्यासाठीच आहे, आपल्याला आपला देव कळावा, आपला देव आपल्याला कळावा. तेच म्हणतात तरी संताया बदावे सर्व. मग त्या ज्ञानाचा कोठा साठा पुढे असतो. त्या ज्ञानाचा कोठा सेवा केली तर तो साठा आपल्याला बघायला मिळतो. ते तर सेवा हा दारवंट, म्हणजे सेवा करणं महत्वाचं आहे. दारवंटामध्ये आता आपण नाही म्हणतो का, पुढे चालले मंदिरात चाललो,
मंदिराच्या दारात चाललो, मंदिरात चाललो, दारातून जावं लागतं का नाही? हा, सेवा हा दार म्हणतात. म्हणजे दारामध्ये आपण सेवा करायची आहे. कुठे? देवाची द्वारी तेने मुक्ती चारी चार मुक्तीचा लाभ देवाच्या द्वारात. तेव्हा आतमध्ये गेल्यावर काय भानगड असेल? आत काय भानगड असेल? आतली भानगड कळली पाहिजे. बाहेर तर भानगड आहे, आत बी भानगड असेल. भाऊ, देवाच्या द्वारात एवढी पावर आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती झाली. चार मुक्तीचा लाभ. आता हे काही आपल्याला मिळेल का नाही? का मिळेल बी, मिळत नाही असं नाही, जवळच आहे, मिळतील बी. पण आपण आठास केला पाहिजे. आठास केला तर मिळेल ना, हे बी मिळणार नाही. मग मधी जर गेलं तर नामदेवराय मधी जात होते, मधी जात होते. पण 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 जे पाहिजे ते मिळत नव्हतं. नामदेवराय मध्ये जायचे, दारोड्या तरी जायचे, भजन बाहेर करायचे, आतमध्ये जाऊन भजन करायचे, पण कळत नव्हतं. काय? संबंधच येत नव्हता. काय येत नव्हता? हो, रीत नाही. आता आपलं तेच चाललंय. आम्ही रोज मंदिरामध्ये जातो, येतो, दर्शन घेतो, येतो, पण दर्शन म्हणजे काय कोणी समजूनच दिलं नाही. साधू संत म्हणतात, बापरे एवढं सोपं आहे तरी जमलं नाही. नाही का? दर्शन म्हणजे काय? सहज गोष्ट आहे, सहज गोष्ट आहे. हा, कुठे लाभ आपल्याला कमी पडतो? हा, संत दर्शनात कमी पडतो. हा संत दर्शनात लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ, पद्मनाभ जोडायचा असेल, आपली चूक झालेली आहे ती दुरुस्त करायची असेल तर पुढे संत लाभ. संत दर्शनी आला येणे नाही, संतांच्या दर्शनात आहे. संत कळतात का? संत कळून घेतले का? कळून घेतले तर वेळ बसायला वेळच नाही. संत दर्शनी आला, पद्मनाभ जोड. म्हणजे आपण कुठेतरी विसंगती झालेली आहे, संगती लागणार. पुढे विसंगती झालेली आहे, याच देहामध्ये झालेली आहे, याच मुखामध्ये, याच इंद्रियाजवळ. हेच इंद्रिय नीट करायचे आहेत आपल्याला, लोकांचे नाही. हा, आपल्याला जी देणगी दिलेली आहे, पाहिलं हे शरीर जात आगवे. हा, हे शरीर एवढं सुंदर आहे. ते कसं पाहिलं तर शरीर जात पाहिली तर नाशिक म्हणतो. कसं आहे? शरीर जात आगवे हे नाशिक म्हणतं स्वभाव आहे. म्हणून तू अजून जावे पण नको मला. का करत नाही असं? हे नाश पावणार आहे. त्याच्याकरता तू नानाचा विचार करत बसू नको. तू एकच कर, जे आज तू लढला नाही तरी तुझं ते नाश पावणारच आहे, आणि लढला तरी नाश पावणारच आहे. त्याबद्दल तू त्याच्याबद्दल संतोष करू नको, त्याबद्दल सन्मानही घेऊ नको. काही गोष्टी अशा झाल्या, माणसं कुठे ती कमी पडतात. ज्या नाशिवंत अवस्था आहे त्या नाशिवंताचा संबंध घेतात आणि त्याचा सन्मान करून घेतात. आता त्याचा सन्मान केला म्हणजे तो खराब झाला का चांगला झाला? तुमच्याकडे काय काय झाला? खराब झाला. नाशिवंताचा सत्कार तुमच्याकडे काय? नाशिवंताचा सत्कार झाला, तो खराब झाला. शाश्वत पाहिलं शाश्वत अवस्था आहे, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. आणि त्याचा सत्कार करायला कोणी जन्माला झाला नाही, आलाय तो करतो का नाही, आणि करीत असेल तो श्रीमंतच आहे. पण कशी म्हणजे त्याचा सत्कार करणारा एवढा श्रीमंत, एवढा श्रीमंत. तर तुम्ही पाहिला, आता तुम्ही गेले होते ना फक्त पुढे एकटाच, अजून त्या गावातले होते कोणी? आहे कोणी? फक्त एकटाच. पण एकटाच त्याचा सत्कार करतो. कोणाचा? खऱ्याचा सत्कार करतो. आणि म्हणून त्याच्या विचाराला ऐकत म्हणजे सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. त्याच्या इंद्रिया
ताब्यात घेतात, त्याचे इंद्रिय त्याचं कार्य करतात, त्याचं मन त्याचं कार्य करतंय का? संत दर्शनी आला पद्मनाभ जोडे, ही गोष्ट तितकीच बरोबर आहे. फक्त आपल्याला आपला देव समजून घेता आला पाहिजे. आपला तो एक देव करून जावा येणे विण जीवा. आपल्याला सुख पाहिजे तर आपला देव आपल्याला समजला पाहिजे. आपला देव 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 तर सगळे चाललंय, तिकडे तिकडे देव देव चाललंय, पण आपला देव. आता तुम्ही गेले होते ना, तो पुंडलिक म्हणजे आपला देव. पुंडलिकाने ते सांगितले आपला देव आपला, आणि तो आपण आपला करून घ्यायचंय. आपला देव आहे सगळ्याला मान्य, पण आपला करून घ्यायचंय. त्याने आपला करून घेतला म्हणून त्याच्या वचनाप्रमाणे तो तिथे नांदायला लागला. आपण आपल्या जरा करून घेतला तर आपल्या मंदिरात तो आपल्या मनाने आपल्या जवळ नांदायला तयारी करील का नाही करणार? निश्चित निश्चित निश्चित. त्यांनी जसा त्यांना नांदण्याकरता जागा दिली, तसं आपण सुद्धा आपल्या मंदिरामध्ये त्याला जर जागा तयार केली तर तो आपल्या मंदिरात सुद्धा वास करी. आपल्या मंदिरात वास केली जर केला तर शेजार त्याला ते सण होणार नाही. याच्या घरी याला काय, माझ्या घरी सुद्धा आला पाहिजे. मग वर चढ होते लोकांची, वर चढ झाली का याच्याकडे नांदतो त्याच्याकडे नांदतो. असं झालं, सगळ्या गावात नांदायला लागतो. आणि सगळ्या गावात नांदायला लागलो मग काय होतं, काय होतं? विठ्ठल विठ्ठल गजरी नाव घे, गली गलीला दुमदुमली पंढरी. का? कशामुळे? होतो नामाचा आणि दिंडी पथकांचे. संत दर्शनामध्ये हा नाव आहे. जिथं नाम साधना आहे, संत वचन फलते नाही. आणि जीव गए अनंत आले युग में अवतार तरी फिर संत के संत. ही अवस्था आहे जीवनामध्ये आणि ही अवस्था प्राप्त व्हावी म्हणून या भाविकांचा आठाचा आहे. आणि तो आठा त्यांचा पुढे होणार होणार होणार. कास धरून राहायचे, होणार 100% होणार. का? संतांचा निरोप आहे आणि संतांचे वचन आहे, ते खोटं कधी ठरणार नाही. फक्त कास ठेवायची आहे, संघ ठेवायचे आहे, काम होणार 100%. कारण देव काय पाहतो? देव कुठेतरी जागा तयार करतोय, पाण्या कोपऱ्यात सुद्धा, गल्ली बोळात सुद्धा, सगळ्या ठिकाणी देव सगळं पाहून घेतोय. आणि मग एखाद्याच्या कानामध्ये मनामध्ये तो रुजवतोय. रुजवण्याकरता तोच कोणाचं तरी रूप घेऊन आपल्याला सामोरं येतो. भिकाऱ्याने का होईना, दादा द्या ना काहीतरी, द्या ना थोडं, द्या काहीतरी द्या. मग मालकाला वाटतं एवढा विनंती करतोय, मग बसवलं तो बाबा चहा घेणार का? ठीक, पाणी दिलं, चहा दिलं. बाबा गप्पा मारत बसला. मारता मारता सांगितलं, तुम्हाला सांगतो दादा, तुम्हाला सांगतो तुमच्या घरी बसलो खरं, पण पुढच्या वेळेला मी येईल, मला ओळखा, मला ओळखा. म्हणजे तुम्हाला ओळखायला 5 वर्षाने का 10 वर्षाने कसं काय जमन? नाही नाही, तुम्हाला एक खूण देतो म्हणे. काय देता? ओळखण्याची खूण देतो. काय? ते एक लक्षण दिलं. काय? तुम्ही या आठवण करा. मग मी आलो, ज्या घरीची वाटचाल असेल ते घरी मी येणार. ते घरी मी आलो तर तुम्ही समजून घ्या, तो मालकच आला. किती झोप आहे? कोणची कोण दाखवली? गुप्त कोण दाखवली, निर्गुण दाखवली. सद्गुरूने माझ्या निज रूपाशी लाविलं का नाही? आणि आत्म्याचं लगन देवाशी लावलं, मोठ्या देवाशी लावलं. लहान देवाचं मोठ्या देवाशी लग्न लावून दिली. एवढी मोठी ताकद आहे. मोठा देव आणि लहान देव हो आहे. भाव, भावाचा बळ आणि मोठं होणं, इतर कशाने नाही. मोठं व्हायचं असेल तर देव लहान होतोय आणि भक्ताला मोठं बनवतोय. ऐकून आहात का नाही तुम्ही? कोणी रागावणार नाही ना, बोलू का?
रागावणार नाही ना. बोलू का पुढे? देव लहान कसा होतो? देवाला जात पात नाही, देवाला कोणाचाही बैल पाड नाही, आणि देव कोणाचाही वैर नाही, आणि देव कोणाचाही विटाळ पाहत नाही. असा देव आहे. म्हणून सांगतोय, बोलू का? रुसवा येणार नाही ना, नाही तर माराल मला काठीने. देव असं रूपांतर झालं. दामाजीने पोठा विकला होता, ऐकून आहात ना? दामाजीने पोठा विकला होता. आता पोठा विकल्यावर त्याचा पोठा होता, त्यांनी याच्यावर कारवाई केली, आणि आता याला काय करा? फाशी. आणि फाशी होईल म्हणून भगवंतांनी पाहिलं. हा रोज माझ्या आठवणीत आहे, माझी आठवण करतोय, पण आता याला फाशी होईल, काय करा? भगवंतांनी कुठलं रूप धरलं? रुसवा येणार नाही तर बोलायचं, नाही तर नाही बोलायचं. बोलू जमल का? झाला महाल पंढरीनाथ, मुळशात बांधली चिठी, पिठी तोडून जगतेची. दामाजीने विकली जी कोठी, त्याचे दाम घ्यावे पदरात. झाला महाल पंढरी. भगवंतांनी रूप घेतलं कोणाचं? काठ्या पातळीत आपलं चेतीत आहे, खालचं रूपांतर घेतलं, आणि असं रूप घेऊन आपलं पारणं पेटलं. कोणाचं? भक्ताचं. अजून एक बाजू आहे, ज्वार मायवा ज्वार. तुमच्या महाराचा बहु केला झालो. अरे तुमच्या तुमच्या गोष्टीची मदत, तुमच्या दासांचा मी दास. देव म्हणतात बरं का आपल्याला, दासांचा दास. आता लहान आहे का मोठा आहे? मग भक्ताने जर भक्ती केली तर देव दातव्य करायला तयार होतो. प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरात देव दातव्य करायला तयार आहे. पण आपण त्याची आठवण करत असेल तर, त्याचा विचार करत असेल तर, त्याचा विचार केला तर ऐकही नाही उत्तर करायला. थोडीशी तब्येत अशी करकर होती, काटे जाऊन, त्यामुळे बरीच अडचण. तर भगवान परमात्मा भक्ताचा कैवान घेण्यासाठी कुठल्याही पातळीवर येऊ शकतो, पण भक्त असेल तर. आणि म्हणून जीवनामध्ये भक्त ही अवस्था प्रत्येक जीवाने समजून घ्यायची. पुढे जायचं समजायला आपल्याच घरामध्ये समजून घ्यायचं. फक्त जाणकर आहे, एखाद्या पॅरिलिस्ट आहे, त्याच्यातून तो रोग काढून घ्यायचा. थोडासा रोग झाला ना, आपलं घ्यायचंय, तो रोग मारून टाकायचंय, आणि आपली प्रकृती चांगली करून घ्यायची. आपली प्रकृती स्वच्छ करून घेतली का आपण निरोगी. निरोगी झालं का मग हळूहळू तो आपल्याला मालक बनवतोय, आणि तो गडी होतोय. मालक होतोय आणि तो आपला गडी होतोय. देव दातव्य करतोय, आणि फक्त मुकुटमणी बनतोय. हे कोणाचं कार्य आहे? कोणाचं कार्य? ज्याच्या अधिष्ठानावर आपण आता फेऱ्या करायला जातो ना, तो आपल्या घरी येणार का? भाव मुकेला हरी, भाव मुकेला हरी करीतो भक्तांची चाकरी. बेटी आला भक्त सुद्धा. आता पुरावे लगेच निघाला. बेटीला भक्त सुद्धा माला होता, आला होता ना. कोणाच्या? देवाच्या. देवाच्या बेटीला भक्त सुद्धा माला होता. आता एका बाजूने पाहिलं तर देवाच्या संगतीत सुधामय देव आणि कृष्ण देव, पण इकडे सांगितलं देवाच्या बेटीसाठी सुद्धा माला होता. मग आल्यानंतर एका भगवंताचं स्वरूप एवढं सुंदर आधी वर्णन दिलं होतं भागवतामध्ये. इतकं सुंदर भगवंताचं
स्वरूपाचं वर्णनच करता येणार नाही. ज्याला पाहायला मिळलं त्याचा श्रीमंत तो किती सुंदर होता ते फक्त राजेला विचारायचं, राजेला विचारायचं. हो, राजेकडे तो कोंबडी मागत होता. तुम्हाला येते ना कळलं? राजे ते माझी ग, ते माझी ग कोंबडी म्हणून कोंबडी. कोणती कोंबडी? कोणती कोंबडी? ये नाही बरं का, ही कोंबडी. ये राजे, ही माझी कोंबडी आहे, मला दे. ती म्हणायची नाही यात तुझ्या जशापेक्षा घे, पण कोंबडी नाही मिळणार. या कोंबडीची तशी गाई गेल्या याची अशीच आहे ना. माझ्या कोंबडीचा पिळा एका जनार्दनी गोपाळा. राजे देते माझी कोंबडी. त्या राजेलाच माहित आहे त्या भगवंताचं कर्तव्य काय आहे, भगवंत कसा आहे ते राजेलाच माहित आहे. याची किंमत काय? देणार नाही काही झालं तर देणार नाही. कारण हे जर मला जर तू ठेवलं नाही तर मी कोणाच्या आधारावर तुझा सबंध ठेवू. हे जर मला जर तू ठेवलं नाही मी कोणाच्या आधारावर तुझा सबंध ठेवू. ठेवता येईल? शरीर गेल्यावर मालमत्ता ठेवता येईल का? येईल. आणि म्हणून ती म्हणजे हे घेता येणार नाही. याच्यामुळे तर तुझा सबंध मला घेता येईल असं आहे का? म्हणजे हो. मग जर त्याच्यामुळे जर तो संबंध असा आहे तर मग माझी आठवण तुझ्या आठवणीशिवाय मी राहतच नाही. आता बोलते तर तुझीच आठवण आहे. डोळे पाहतात तरी तुझं रूप आहे. कान ऐकतात तरी तुझं वर्णन आहे. पाय चालतात तरी तुझ्याच चरणाकडे आहे. हात टाळी वाजवतात तर तुझ्याच बदनात आहे. हे सगळं तुझंच आहे. हे सगळं तुला अर्पण करूनच करते. एवढं आहे. आणि म्हणून माती नांदून तुझ्याजवळ आहे. म्हणून तुला आणि मला एकीकरण आहे का? एका बाजूने राधा आहे, एका बाजूने कृष्ण आहे. तुम्ही खेळताय ना फुगडी खेळताय ना. फुगडी राधा कृष्ण फुगडी खेळताय ना. तुम्ही दोन माणसं खेळतात. एकच माणूस दोन्ही बाजू खेळतो. इतकी मजा आहे. पण राधा आणि कृष्णाची जोड बसल्यावर मग फुगडी कशी फुगडी? असा भाव अशी फुगडी, असा भाव अशी फुगडी. एकूण इकडे पिते, एकूण इकडे पिते, अशी किती आनंद तर पार नाही आनंदात. अशी अवस्था कोणाची? देवाची आणि भक्ताची. आणि ही अवस्था भोगण्यासाठी जर पाहिलं तर तरी संताया बजावे सर्वस्वी. मग त्या देनाचा कुठा तिथं सेवा हा चालवता. तो साधा किती काही वापरला तरी तो कमी करत. आतापर्यंत किती लोक अनाधिकारपासून त्याचा वापर चालू आहे. संपला का? फोडीले भांडार. भांडार केव्हाच फोडले पण संपलं. फोडीले भांडार. धन्याचा आमा कोणाचा आहे? पाहिलं का तुम्ही? ज्यांनी पाहिला तो धन्याचा आमा. आणि आम्ही हमाल म्हणून वाहतूक करतो. आणि हमाल म्हणूनच वाहतूक करतो, मालक म्हणून नाही. ही जी वाहतूक आहे आता आपल्याला एकमेकाशी संवाद करायचा आहे, एकमेकाशी बोलायचं आहे, एकमेकाला समजून घ्यायचं आहे. ती वाहतूक म्हणजे हा मालक, हा माली. तुम्ही म्हणाल कोणा सांगणारा कुणीतरी नाही विषम नाही. समजुतीत काही कमी आलीपणाचे पण दोघांची पावर एकच आहे. समजुतीत कमी आली काय पावर एकच आहे. पावर मध्ये काही फरक नाही. तुम्ही पहा ना ही विनोद चालू आहे ना, याचा येतो कावर याचा तो त्याचा वेगळा आहे का? तसं विद्युत सारखीच आहे. फक्त काय होतं चुकून करण येणं कमी जास्त आहे. म्हणून एखादा आवाज असतो तुम्ही एखादा कमी येतो. तसंच आहे आपल्यामध्ये
गावत आहे. कमी आधीपणा का वाटतो? एखाद्याची समजूत थोडी कमी आहे, एखादी जास्त आहे, एखादा तीव्र आहे, एखादा थोडा मंद आहे, एखादा बद आहे. कालांतराने संघ ठेवला तर परिवर्तन नाही होईल ना. प्रयत्न ठेवला तर होईल ना. हो, परिसाच्या संगती लोह बिघडला. परिसाच्या संगती लोह बिघडला आणि जो बिघडला तो सुवर्णाची झाला. परीस ज्याला लोखंडाला लागलं तो गंजलेला आहे का ताजा आणून ठेवलेला आहे का मधल्या अवस्थेतला आहे हे पाहतो का? ज्याला समज आला तो सोनच. तस संत जन्म लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामे उपजी आवडी या वाचा प्रत्येकाला प्राप्त होईल ना. आणि एकदा प्राप्त झाली, वाटचाल झाले रामराजे उन्हे काय आम्हाची धरणी जरी बेग गायी बोळल्या मग. काय पावर आहे कोणाची? भाविकांची. भाविक असला पाहिजे. भाव धरून वाची ज्ञानेश्वरी. काय पुरावे? भाव धरून पुढे सांगा. नुसतं भाव धरून ज्ञानेश्वरीचं पालन केलं तर कृपा कधी आली त्यावेळी. अजून एक प्रमाण आहे, वाचील तो कोणी ज्ञानेश्वरी. अजून एक प्रमाण आहे. नामदेवराय सांगतात एक तरी ओवी अनुभव वाचित बसावं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव. एक तरी ओवी ज्ञानेश्वरी मध्ये ती पावर आहे, ज्ञानोबांचीच पावर आहे. पण ज्ञानोबांना विचारात घेतला तर कळेल. ज्ञानोबांचा संबंध ठेवला, ओव्या पाहिल्या, ओव्या काय म्हणतात हे समजले तर पाठ करून नाही. पाठ करणारे गेले आतापर्यंत. पाठ करून थोबाड खराब झाला आणि सगळं बंद पडून गेलं. प्रमाण सांगितलंय, मला कोणता नाव नाही ठेवत. बहुत केले पाठांतर ऐकूनच ना. पण यातलं वर्म नाही कळलं तर मला सांगा. आज सुगरणीने स्वयंपाक केला आणि त्या स्वयंपाकाला चव आली नाही तर तुम्ही राम कराल माऊलीला. माझे चांगलं केलं, आज रुची नाही चांगलं केलं. चव नसेल तर दोन शब्द वाकडे तिकडे बोलून जा, दोन पटके देऊ शकताय का नाही? मग इकडे जर आपल्याला रुची येत नसेल तर रुची यायला पाहिजे का नाही? चव यायला पाहिजे का नाही? मग ती कशा नाही किती सोपं आहे, लय सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सगळ्यापेक्षा सोपं आहे. पण गेला ना थोडासा विचारात आला पाहिजे, थोडा विचार केला पाहिजे. शहाणा तो जरी घेतो येते. आणि म्हणून चांगला पाहिलं तर मला वाटतं या ओव्या वाचून दाखवतो पा काय मजा आहे. या ओव्या काय म्हणतात पा आपण ओव्याच्याकडे पाहिलंच नाही फिरून. ते ज्ञान पाहिगा बलवे तरी मनी हाती आणावे, तरी संतया बघावे सर्वच. त्या ज्ञानाचा कुठला तिथं सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुमोडा ओळखून तरी तनु म्हणू जीवे त्यांनाशी लागावे. अगर्वता करावे मग अपेक्षित जे आपले. मग अपेक्षा आहे ना ती पुरी होईल. मग अपेक्षित जे आपले ते जागतील पुसले ज्याने अंतकरण बोलले. साधूचा अनुताप व्हायला पाहिजे. ज्याने अंतकरण बोधिले, संकल्पच नाही, शंकाच नाही, संशयच नाही, अशी अवस्था साधू बोध करून देतो, साधू समजूत करून देतो. आणि ती दिल्यानंतर पुढे काय सांगतात पाहतच आहे. म्हणजे ज्याने अंतकरण बोधिले संकल्पने. आता पुढे काय सांगतात पाहत. जयांचे वाक्य उजवेळी
झाले चित्त निगडे ब्रह्माचे निपाडे निसंकू होय ते वेळी आपण पेया सैसे ये पाडे निसंकू होय ते वेळी अशीच होती माझ्या स्वरूपी अखंडित मग ती अवस्था जर प्राप्त झाली तर मला सांगा कोण वेगळा आहे कोण वेगळा आहे सगळेच एक आहे पण आता तुम्ही हे गळ्यात घाला दिलं हे एकच आहेत का अनेक आहेत एकच आहेत का अनेक आहेत एक एक वेगळा आहे पण तुम्ही एका डोळ्यामध्ये ओवल्यामुळे अनेकांची शोभा वाढवली सत्कार करता आला वेगळं वेगळा करता आला नाही आणि तसंच आहे त्यांनी ते सांगितलं आशेच होते हे सगळं एक भगवंताचीच अवस्था आहे वेगळं काहीच नाही सगळं त्यात भगवंतच नटलेलं आहे सर्व भूती एक वासुदेव सगळ्यामध्ये वासुदेवच आहे पण हे समजण्याकरता आपल्याला संत या बजावे सर्वस्वेश ही सेवा आपल्याला समजुतीवर येण्यासाठी फार मोठी संधी दिलेली आहे संत श्रेष्ठ आहे कारण संत आणि देव यांचं गुरुत्व असं पाहिजे आहे संता मार्फत केला तर देव ओळखतो आणि संता मार्फत नसेल तर देव आपल्याला ओळखत नाही कोण आला कोण गेला ही गोष्ट आठवली वारीची वेळ आषाढी वारी चालू झाली आणि अशा वारीमध्ये वारीच्या सोळे चालले त्यामध्ये एक भाविक एकटाच चाललेला होता त्याला कोणी संघटित मिळत नाही आपला चाला मदत करत आणि नेमकी रोहिदासाच्या दारावरून चालला होता रोहिदासाच्या दारावरून चालला होता त्यांनी सांगितलं का हो पुढे चालली आहे सगळ्या दिल्या एवढे माणसं तू एकटाच हो मला काही साथीला कोणी मिळालं नाही चालू हे काम कर बघ करा पाणी प्या पाणी आणलं पाणी केलं चहा बनवून म्हणजे बनव चहा प्याला असं कर माझा हा एक पैसा आणि माझ्या पांडुरंगाला द्या मला येता येणार नाही निरोप सांगा त्यांनी हा एक पैसा तुम्हाला पाठवला मग ते घेतलं आणि आपला आषाढीला आणि आपल्या पात्रावर पोहोचलेला आहे चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे आणि वारीला लागलेला आहे नंबर बारी लागते त्याने बारी शिवाय नंबर नाही आषाढीला म्हणलं तर कुठून कुठे लागते गोपालपुरापुढं बरोबर तिथून तर देवाचं दर्शन तिथपर्यंत आता काय होतंय काही वेळेला लोकांना पटत नाही पण नंबर कोणी कोणत्या पुढे नाही रीतीनं रात्र 2 रात्र गेलं तरी हरकत नाही अशी अवस्था आणि मग हा मध्ये गेला आणि या 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 रे त्यांना ठेव बरं का तुम्ही मध्ये अडकवले कुठं अडकले ते परत बोलून द्या म्हणजे जाईल बाजूला या या तुम्ही आवाजच काढला नाही लवकर ते चालू तकलीफ आहे असं करा बसून या या खाली बसा बर कुठून राहिलो आपण आनंद भाऊ दर्शनाची वारी दर्शनाची नंबर लागले वारीला नंबर बारी लागली नाही का आणि बारीमध्ये नंबर आला कोणाचा त्या भाविकाचा भाविक आपल्या रोहिदास महाराजांचा इशारा घेऊन देवाला पोचवायचा होता आणि त्याला आठवण
झाली, आंघोळ केली, गेले आणि देवाचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यामध्ये देवाने पाहिलं त्याच्याकडे, याला आठवण झाली आणि परसाला राहिला त्या खिच्याला हात घातला, देवा पुढे ठेवला. त्या महाराजांनी त्यांना येता येणार नाही म्हणून हा प्रसाद तुमच्या नोकरीला येतो. त्यांनी सांगितलं थांबलं, बाकी त्यांना नाही म्हणजे पण त्याला थांबवलं. आणि मग म्हणे त्यांनी एक पैसा पाठवला, मग त्याचा मोबदला एक सोन्याचं कंपन दिलं. काय दिलं? बापरे, अहो लोक तर म्हणजे हा नवीन एक सूर्य उगवला. काय झालं? नवीन सूर्य उगवला. बापरे, आता याला एवढा आनंद झाला. आता पुढं तो पाहिलाय त्यांनी काय दिलं, यांनी दिलं दिलं मी केलं, यांनी काय दिलं त्याला काय माहिती, यांनी विचार घातला. पण तो जपत नाही ना. तुम्ही कुठे गेला, देवाच्या परसाने तुला परत नाही. तुम्ही कुठे गेला, देवाच्या परसाने तुला परत. तर तो परसाद घेणारा आहे तर घेतला आहे तर तुला परत नाही, तो वळवळ घेतोय ना. आणि मग मग असं काय घडलं, असं काय घडलं, लोकांनी पाहिलं, त्याला घ्यायला लागला. परत कृष्णांचं घ्यायचं का तो अशी काही गोष्ट घडली एका वेळेस. तर रोज काही खायला मिळते पशु पक्षांना असे आकाशात फेऱ्या मारतात. पुढे पशु पडेल असेल तर मग ते तिच्या झाडा घालून पूर्वीलाही यायचे, आता कमी. आणि ते बिल गायचे पशु खायला पार मध्ये जाऊन त्या पशुमध्ये मध्ये जाऊन खायला, मागून दगडी मारल्या तरी मागे निघून पाहिजे असे मोठमोठे राहायचे. आणि मग त्याने काढलं 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 आणि महिना महिना 2-2 महिने काय पडलं म्हणून एक तुळशी मध्ये घेतला नाही बाय. आता काही रस्त्यावर गेल्यावर तरी पाहिजे सगळे बाजू जमले येतात आणि आले आले टोचून 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 लहान तुमच्या काही पानगडे यांचं माझं काहीच नाही, पानगडी नाही. मला तर त्यावर पहिलं पानगड काय काय ऐकून कोणी सांगत नाही, पण महाराज सांगतात त्यांनी काय घेतले तोंडाचं सोडून दिलं. सोडल्यामुळे तो बाजूला म्हणजे ठिकाण होती गाणं असूच आहे. जीव टाकल्याशिवाय निवारा नाही आणि ती टाकली निवारा. तो याला असं वाटलं आता हिला पोटी सोन्यात आहे ना, सोन्याच्या तेवढ्याला गोष्ट सांगावं लागली. आणि मग लोकांनी पाहिलं, घेरा घातला, काय तुझ्या म्हणजे काही नाही ते दिसायचे बाहेर काढले हे तुझ्या कामाचं नाही. राजाला बोलावलं, तिथल्या परिसराचे राजाला बोलावलं, राजा हे तुमच्या राजीचे राजा तिला सोबत त्या आंबाला बदल आपल्या काही नाही. माझं ते राजाला घेतलं, राजाला दाखवलं, त्याने म्हणे पुढे दाखवलं पाहिजे चांगलं आहे, उत्तम आहे, हातात घेतलं दाखवलं. पण एका हातात एका झालं राजाला सांगितलं दुसरं आणून द्या. गेला तिथे अरे हे कोण आणलं म्हणजे देवाला दिलं, देवाला दिलं. मारून दिलं का अण्णा तो म्हणे आता हे कसं दिलं मला माहित नाही, त्याने दिलं मी आणलं, आता परत मिळेल का नाही मला माहित नाही, नाही तर तुला फाशी देईल. राजाचा हुकूम आहे. घाबरला ना, घाबरला, वाणीतून परत चाललेला आहे, घाबरला, तुला फाशी दिली आणून दिलं, 15 दिवसात आणून द्यायचं. ठीक आहे, आता काय करावं. तर आता असं मला त्यांचं म्हणायचं त्याला विलाज नाही. घरी निघाला येतानी परत गेलं ना भेटात कोण त्याला सांगतो, त्यांनी काही पाहिलंय का, त्यांनी काही पाहिलंय का. पण शेवटी गेला, परत ह्या बनवला, परत पाणी काढलं, सांगितलं काय बांधले म्हणजे काही नाही, तुम्ही एक पैसा दिला तो तेवढा माझ्या मनात किरतो तयार झाला आणि मी खोटा माझ्या मनाला बोलायला लागलो तर मला फाशीची शिक्षा होती. माझ्या मनाला मीच खोटा बोलायला लागलो ना.
भक्त आणि देव सारखेच आहे. यांनी काय केलं, एवढे तुझे तेव्हा भेटले ना काम कर. भक्त उदास आहे, काय करणार नाही. आणि मग त्या काठवडीमध्ये असा हात मिळवला, दाखवलं ना, एवढा आनंद झाला. एवढा बापरे, त्याच्यात एवढी ताकद नाही पाहिजे, पण याच्यातही ताकद आहे का. आनंद झाला. आता वाचलो नाही, याचा आनंदाने नाचत कुदत तिथपर्यंत गेला. राजा पुढच्या राजाने तिकडे लग्न करून दिलं आणि आज राजे तिकडे दिलं, तिकडे परत यायचं काम ठेवलं. काय उपकार, काय सांगू आता. संतांचे उपकार मध निरंतर. आता काय उतरायला द्यावं सांगा ना. माझ्या संताला माझ्या द्यायला काय आहे, किती उपकार. तो जीव करू शकत नाही, तो माझा संत करतोय. म्हणून संत उदार उदार बोलिले अनंत बाणे, असे माझे संत आहे. म्हणून तुम्ही संत मायबाप, सामान्य नाही, तुम्ही संत मायबाप सगळे एकही वेगळा नाही, सगळे ते तत्व आहे. तुम्ही संत मायबाप कृपा म्हणतो. आता तुमचं काय वर्णन करावं याच वापरा, काय मी पतित कीर्तिवान, तुमचं वर्णनच नाही. आम्हापाशी अवस्था आहे, आम्हा बापच नाही भाऊ. प्रत्येकामध्ये तेच आहे, वेगळं आहे. प्रत्येकामध्ये तेच आहे, वेगळं आहे. हे सगळं तेच आहे ना. मग ते ना आपण वेगळं नाही, असं नाही तेच आहे. बाहेर आवडले तू तोच आहे, त्याचा काही वेगळं आहे. बोलतोय तोय तोच आहे, ऐकतो तोच आहे, पाहतोय सगळं व्यापार करतो, वेगळं काहीच नाही. म्हणजे हा अवस्था, या अवस्थेचा संबंध कोण आणून देतोय, जोडीचं सानिध्य, देव आणि भक्ताचं सानिध्य. ही अवस्था प्रत्येक जीवाला मोकळे करून देते आणि आपल्या स्वरूपात मिळवून बसव, नाही का, मिळवून बसवते, एक करून देते, वेगळं काय करून देते. आणि तेवढ्यासाठी वाणी आजची ही काही फेरफटका मारून देवाला चांगलं घातलं का. आमच्या गावात छोटासा गाव आहे, मेळावा 4 माणसं आमच्या दारात येऊ, आमचे विचार आम्हाला पूर्तताला पोचवावे किंवा आम्हाला जो काही मिळतंय ते अनेकांना मिळावं. त्याच्यामध्ये एकच नाही, भुगतान बी भागवायची. म्हणून तुम्ही आमच्याकडे आले तर काही आम्हाला अन्नदान करता येईल. अन्नदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आता ऐकलं. आणि त्याच्यामध्ये खरं दान, काय जीवनमुक्त दान हे मिळवायचं आहे. दोन्ही बाजू आपल्याला सावरायच्या आठवायच्या. कुठची अवस्था सांगतच नाही कोणी. भाऊ, दादा, हॅलो, मालक, मालक, बंद करू का, हॅलो. तर आजचा जो विषय माझ्या साधू संतांचा निरोप आहे, वारकऱ्यांचं महत्व आणि आज आपल्याला उपभोगायला मिळतो. आपण भाग्यवान आहोत. तुका म्हणजे माझं घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवात पार नाही. आपलं दैव अनुकूल होण्याकरता ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी साथ मिळते. साथीने सगळा व्यवहार होतो. हे साथी आली नाही तरी हे फुकट जाईल ना. आणि म्हणून अशा संगती मिळाव्यात, मिळत राहावं. आणि त्यामध्ये जो काही म्हणजे एकमेकांमध्ये संवाद होतो तो किती किमतीत आहे त्याचं गणित नाही. आणि म्हणून अगणित अवस्था आहे. जर पाहिलं तर माणूस हा अगणितच आहे पूर्वी. आणि म्हणून ही अगणित अवस्था प्रत्येकाला करून एकमेकाला सहाय्य करून हा उजळा देत राहावं एवढं सांगू. या ठिकाणी या सेवेला माझ्या साधू संतांच्या